महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। चाळीसगाव येथील बहाळ महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र ऋषीपंथा बहाळ या ठिकाणी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले। महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात बहाळ या ठिकाणी ताम्रपाषाण युगीन अवशेषाचे एक स्थळ आहे। हे स्थळ गिरणा नदीकाठी वसलेले आहे। ऋषीपांथा हे देवादिदेव महादेव यांचे देवस्थान आहे। येथे फार वर्षापूर्वी ऋषीमुनींचे समूह वास्तव्यास होता, त्यामुळे या स्थळाला ऋषीपांथा असे म्हणतात। प्रभू रामचंद्र जेव्हा सीता मातेच्या शोधार्थ नाशिक पंचवटीवरून लंकेकडे जात होते, तेव्हा ते वाटेत याच ऋषीपांथा ठिकाणी ऋषीमुनींकडे मुक्कामास होते। श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, तसेच येथे मोठी यात्रा भरते। या यात्रेला गुळदाणी हे खाद्यपदार्थ खूप प्रसिद्ध आहे। हे देवस्थान गिरणा नदीच्या काठावर वसले आहे। या तीर्थस्थळाला उपकाशी म्हणून ओळख आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवभक्त दर्शनासाठी येतात। काही शिवभक्त व समाजसेवक फळ वाटप, साबुदाणा खिचडी, दूध, केळी असे प्रसाद स्वरूपात वाटप करतात। महाशिवरात्री निमित्त पहाटेच महादेवाचा अभिषेक करून पूजेला सुरुवात केली। या ठिकाणी सप्तऋषी, श्री राधाकृष्ण, श्री शनिदेव व हनुमान देवाचे मंदिर आहेत। सर्व भाविक भक्त शांततेत दर्शन घेतात। या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो। फुलांची आकर्षक सजावट केली जाते। पुजारी म्हणून भिका कोळी व सोमनाथ महाजन हे उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया उपसंपादक प्रमोद वैष्णव व मोहिनी वैष्णव हे देखील उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर योगेश गोसावी, भडगाव। तुम्ही बोला नाशिक घ्या, तिकडे घ्या। चला चला कॅमेरा आपला मीटिंग घ्या, इकडे करून कॅमेरा बॅक करून घ्या। नमस्कार। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।